मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे भुईमूग, हळद या पिकांचं नुकसान होण्याची भीती. दौंडच्या हातवळणमध्ये पोल्ट्री शेड जमीनदोस्त. पोल्ट्री जमीनदोस्त झाल्यानं 18,000 कोंबड्या दगावल्या. पोल्ट्री व्यावसायिकाचं मोठं नुकसान. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. कोल्हापूरचा राऊतवाडी धबधबा प्रवाहित. पर्यटकांना धबधबा परिसरामध्ये तात्पुरती बंदी. मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था. सततच्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर चिखल. चिखलातून वाहनधारकांना करावा लागतोय प्रवास. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. शिरोळ, पन्हाळा परिसरातील शेतीचं मोठं नुकसान. पंचगंगेची पाणी पातळी 19 फुटांवर. मावळ तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी जमीनदोस्त. रत्नागिरीच्या लांजामध्ये दमदार पाऊस. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. माचाळ परिसरातल्या ग्रामस्थांची पावसामुळे तारांबळ. जळगावात खासगी बसला आग. मागच्या चाकाचा रॉड तुटल्यानं आग लागल्याची माहिती. सुदैवानं जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.